जम्मू काश्मीरमधली इथं उधमपूर इथं ढगफुटी झाली, भूस्खलनाचा दुहेरी संकट आलं, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। बरकुआंडा परिसरामध्ये प्रभावित 3 कुटुंबांना आता सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय, तर देहुआल पुलाजवळ भूस्खलन झालं, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। जम्मू काश्मीरच्या राजौरी इथं पहाटे 3च्या सुमारास अचानक पूर आला, त्यामुळे मोठी हानी झाली। या आपत्तीमध्ये 425 नागरिक बेघर झाले आणि 120 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। याशिवाय 17 कुटुंबातले विवाह सोहळे आणि त्याचबरोबर 7 गर्भवती महिलांसमोर अडचणी निर्माण झाल्या। प्रशासनाने यावेळी पूरग्रस्तांसाठी तात्पुरता निवारा केंद्रामध्ये अन्न आणि निवासाची व्यवस्था केली आहे। मात्र आयुष्यभराची कमाई आणि घरं पुरात वाहून गेली, त्यामुळे पूरग्रस्तांनी सरकारकडे पुनर्वसनाची मागणी केली आहे। आता बातमी शहापुरातनं आहे। इथं कसारा वाशळा महामार्गावर ब्रिटिशकालीन पुलाला मोठ्या भेगा गेल्या, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। नवीन पुलाचं बांधकाम अजूनही अपूर्ण आहे, त्यामुळे याच जुन्या पुलावरनं वाहतूक सध्या सुरू आहे। अत्यंत धोकादायक मात्र ही वाहतूक झाली आहे, त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीनं हस्तक्षेप करावा आणि हा पूल वाहतुकीसाठी बंद करावा अशी मागणी नागरिक करतायत। बातमी नाशिकमधनं आहे। इथं कळवण भागात सलग मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे सगळेच नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। पुण्यात धरण ओव्हरफ्लो झालंय, धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गिरण्याच्या पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढली आहे। गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशाराही दिलेला आहे। नाशिक शहराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे आणि नदीकाठच्या भागात प्रशासन सतर्क झालंय। नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचंही आवाहन केलं गेलं। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरीनं धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे। रामकुंड परिसरात बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरण 97% भरलंय, त्यामुळे पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवायचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत आहेत। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलं गेलं। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे खडकवासला धरण 100% भरलंय। त्यामुळे धरणातनं सध्या 4800 क्युसेक वेगानं मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातल्या पाणीसाठा सुद्धा वाढलाय। 4ही धरणामध्ये एकूण सुमारे 78% पाणीसाठा उपलब्ध आहे। सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये तिलारी धरणात मुसळधार पावसामुळे पाणीसाठा वाढतोय। धरणाची पाणी पातळी 106.64 मीटर इतकी नोंदवली गेली। धरण सध्या 77.50% भरलंय, त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरनं पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। प्रशासनानं नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। आवश्यक ती खबरदारी घ्यायचंही आवाहन केलंय। नाशिकला पाहूया आपण। इथं निफाड तालुक्यामध्ये सलग पाऊस झाला, मुसळधार पाऊस होता। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि पुराचं पाणी शेतातही शिरलंय। कारसूळ आणि लवचावाडी परिसरामध्ये 68 शेतकऱ्यांच्या सुमारे 62 हेक्टर शेतावरच्या द्राक्ष बागा आणि इतरही पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेत। पंचनाम्याची आणि मदतीची मागणी ते करतायत।
नाशिक जिल्ह्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होतोय। सध्या गोदावरीत सुमारे 85,000 क्युसेक वेगानं पाणी वाहत आहे आणि कोपर गावातल्या लहान पुलाजवळ पाणी पोहोचलंय। सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनानं हा पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केलाय। तर अलीकडे पालघरमध्ये आपण पाहतोय, काल मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पावसानं आणि वादळी वाऱ्यांनी मोठं नुकसान झालं। डहाणू, बोर्डी, दमण हा किनारी भाग, चिखला परिसर पाण्याखाली गेला। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेलाय, त्यामुळे हा मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंदही केला गेला। दरम्यान रस्त्यावर अडकलेल्या नागरिकांची मानवी साखळी तयार करून सुटका केली गेली, सुरक्षित सुटका केली। पालघरमध्येच मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती तयार झालेली आहे। डहाणू आणि बोईसर परिसरात अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। डहाणू तालुक्यामध्ये साये इथल्या कॉलनी पाड्यात सूर्याच्या पाण्यामुळे नागरिकांना रात्रभर घराबाहेर राहावं लागलं। पूरग्रस्त कुटुंबासमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। वीजवाहिन्या कोसळल्या। पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यामध्ये शेकडो गावांचा वीजपुरवठा गेले 48 तास पेक्षा जास्त काळ खंडित आहे। पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामं झाली नाहीत असा आरोप करत नागरिकांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केलाय। तर पालघरमध्ये आता पावसाचा जोर ओसरलेला आहे। विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। रस्त्यांवर साचलेलं पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे, मात्र शेकडो गावांमध्ये वीजपुरवठा अजूनही खंडितच आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना अजून करावा लागतोय। दरम्यान सततच्या पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांना पूर आलेला आहे, मोठा पूर आलाय। आता बातमी शहापूरमधनं, रात्रभर इथं पाऊस झाला। अनेक भागात पूरस्थिती तयार झालेली आहे। तानसा आणि मोडकसागर धरणं ओव्हरफ्लो झाली आणि भातसा धरण 80% भरलंय, त्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता दूर झालेली आहे। मात्र सततच्या पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आणि काही गावांचा संपर्क तुटलाय। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। शहापूरमध्ये गेले 8 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ह्याच्यामुळेच जनजीवनावर परिणाम झालेला आहे। तालुक्यातल्या बहुतांश नद्या, नाले तुडुंब भरलेले आहेत, वाहत आहेत आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी सगळ्यात मोठं भातसा धरण 80% भरलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे, त्यामुळे भातसा नदीला पूर आलाय। नदीनं रौद्र रूप धारण केलेलं पाहायला मिळतं। गेल्या 8 दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेले आहे आणि आपण समोरची परिस्थिती पाहत आहात की ही जी भास्ता नदी आहे, या भास्ता नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। शहापूर तालुक्यात 8 दिवसापासून पडत असलेल्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी जी पुलं आहेत ती पाण्याखाली गेलेत। हा समोरचा रस्ता पाहतात, याच्या पुढे असलेलं जे घोरपरी नदी आहे, या नदीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आले असून त्या पुलावरून साधारण 2 फुटापर्यंत पाणी वाहत आहे। मात्र असंही असताना वाहन चालक आपला जीव धोक्यात टाकून या पुलावरनं प्रवास करत आहेत। जे शहापूर तालुक्यात 8 दिवसापासून जो पाऊस बरसत आहे, या पावसाने 2 दिवसापूर्वी तानसा धरण ओसंडून वाहू लागले। त्यानंतर काल मोडकसागर या धरणाचे सुद्धा 4 दरवाजे ओपन झाले आणि तेथून नदी प्रवाहात पाण्याचा विसर्ग केला जात आहे। मात्र सतत पडत असलेल्या पावसाने जो सर्वात पाणी पातळी असलेला जो भास्ता धरण आहे, या धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा कमालीची वाढ झाली असून भास्ता धरण हे 80% भरलेलं आहे आणि जर असाच पाऊस पडत राहिला तर मात्र भास्ता धरणसुद्धा 4-5 दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जाते। समोरची भास्ता नदी पाहतात की हे जे पूल आहे, या पुलावरून अगदी 34 मीटरपर्यंत पाणी गेलेलं। पुलाचा पुढचा भाग बघा तर पुलाला पाणीसुद्धा लागलेले आहे। जर पाऊस संततधार असंच पडत राहिला तर या पुलावरून सुद्धा पाणी जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र येथील जे नागरिक आहेत, जे भास्ता नदीकाठी जे वसले जे गावं आहेत, त्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। न्यूज 18 मराठी, सुनील घरत, शहापूर।
पुण्यातल्या राजगड आणि वेल्हे तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। ओढ्यांना पूर आला, त्यामुळे अनेक ठिकाणची माती वाहून गेली। वेल्हे बाजारपेठेमध्ये ओढा खचला, त्यामुळे काही दुकानात अडे गेलेले आहेत। संभाव्य धोका लक्षात घेऊन आता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। मुसळधार पावसामुळे पवना धरण आता 95% भरलंय। सततचा पाऊस सुरू आहे, त्यामुळे आज सकाळीच पवनामध्ये वीज पुरवठा केंद्रामार्फत 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला। पावसाचा जोर कायम राहिला तर हा विसर्ग टप्प्याटप्प्याने 5000 क्युसेक पर्यंत वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यामध्ये वरवणे गावामध्ये पुन्हा एकदा भूस्खलन झालेलं आहे। सततच्या पावसामुळे डोंगराचा आणखी एक तुकडा खचला आणि गावालगत मातीचा ढिगारा जमा झाला। यापूर्वी सुद्धा भूस्खलन झालं होतं, त्यात आंब्याच्या बागा आणि भात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं। आता नव्या भूस्खलनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या पेणला पाणी पुरवठा करणारं हेटवणे धरण मुसळधार पावसामुळे 90% भरलेलं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 6 दरवाजे आता उघडले गेले आणि सांडव्यातनं प्रति सेकंद 24.59 घनमीटर पाण्यानं विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरण भरतीच्या उंबरठ्यावर पोहोचलंय। 11 टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणामध्ये आता जवळपास 95% पाणीसाठा झालेला आहे। पाण्याची पातळी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी धरणातनं 15000 क्युसेक वेगानं प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू झालाय। या पार्श्वभूमीवर प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी सुद्धा नदीपात्रात जाऊ नये, त्याचबरोबर पुलावरून पाणी वाहत असल्यानं पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन प्रशासनानं केलंय। आता बातमी थेट गुजरातमधनं आहे, तर वलसाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे। औरंगा नदीला आलेल्या भीषण पुरामुळे नदीकाठच्या अनेक भागांसह निवासी सोसायट्या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत। घराघरात पाणी शिरलेलं आहे। सखल भागात पाणी शिरलंय, त्यामुळे ते पूर्ण जलमय झाले। अनेक घरं आणि वाहनं पाण्याखाली गेलीत। वलसाडमधल्या वापी परिसरात परिस्थिती गंभीर झाली आहे आणि सोसायट्यांमध्ये सुद्धा मोठं पाणी साचलंय। जनजीवन विस्कळीत झालंय। गुजरातच्या वलसाड इथं पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्यांना बसमधल्या 35 प्रवाशांची थरारक सुटका झाली। सुरतहून महाराष्ट्राच्या दिशेनं ही बस निघाली होती। पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अडकल्यानंतर महिला, पुरुष आणि लहान मुलं जीव वाचवण्यासाठी बसच्या छतावर चढून बसले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं बचावकार्य हाती घेतलं आणि सगळ्या 35 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। आपण पाहतोय की या ठिकाणी लहान मुलं सुद्धा या बसवर अडकलेली होती आणि त्यांना सुद्धा आता या ठिकाणी स्थानिकांच्या मदतीनं प्रशासनानं बाहेर काढलेलं आहे। सगळ्यांची सुखरूप सुटका केलेली आहे। हे सगळे प्रवासी बसच्या छतावर जाऊन बसले होते, कारण बस पूर्णपणे पाण्याखाली गेली होती। त्यानंतर ही बातमी समजताच प्रशासनानं स्थानिकांची मदत घेतली आणि या संपूर्ण 35 प्रवाशांचं रेस्क्यू केलेलं आहे। ही बस सुरतवरून निघाली होती, महाराष्ट्राच्या दिशेने येत होती आणि याच वेळी या ठिकाणी ही घटना घडली, तेव्हा बसमध्ये उपस्थित असलेल्या महिला आणि लहान मुलांसह इतरही अनेकांची सुखरूप सुटका केली आहे। इथं गुजरातमधल्याच पुराचा रौद्र रूपाची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मुसळधार पावसानंतर पुराच्या प्रचंड प्रवाहामध्ये कार वाहून गेली। वेगानं वाहणाऱ्या पाण्याच्या वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम झाला आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय।